नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे भोपळ्याच्या पुऱ्या। आता मी भोपळा किसून त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून त्याचे मिश्रण बनवून घेतले आहे आणि आता मी त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून ते पीठात मळून घेणार आहे। आता हे मी गव्हाचे पीठ टाकून मळून घेत आहे। याचं मळून नीट गोळा बनवला की त्याच्या छान आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले तोपर्यंत मी हे हातानेच प्लास्टिकच्या कागदावर तयार करून घेत आहे। तेल टाकले की छानसं त्याला लालसर रंगावर तळून घेणार आहे। अशा प्लास्टिकच्या पेपरवर थापून घेऊन आपण त्याला तेलामध्ये तळूया। आता तेलामध्ये सोडूया। जास्त करायचं त्या लालसर झाल्याची जरा काढून घ्यायच्या। आपण बाकीच्या राहिलेल्या पण अशाच टाकून घेऊन तळून घेऊया। थापताना खूप जाड पण नाही झाल्या पाहिजे, पातळ पण नाही, अशाच याच्यावर थापायच्या म्हणजे त्या कडक नाही, खायला पण छान लागतं। तेलात सोडून छानसे तळून घेऊया। बाकीच्या राहिलेल्या पण आपण अशाच तळूया। तेल कडक टाकलेलेच लागते जास्त। अशा प्रकारे आपल्या भोपळ्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे। तुम्ही पण एकदा घरी ट्राय करायला विसरू नका। एकदा ट्राय करून नक्की करून बघा, लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।